नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एच डी एक्झाम या यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रो, आपण नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये जे जी के आणि जी एसवर 25 प्रश्न विचारणार आहेत. हे प्रश्न कुठून येतात, यांची प्रश्न विचारण्याची IBPSची पद्धत कशी आहेत आणि कोणत्या विषयावर तुम्ही भर द्या. तसंच विद्यार्थी मित्रो, तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची आपण PDF आणले आहेत. त्या संदर्भात हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रो, फक्त आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नोंदणी व मुद्रांक विभाग गट ड भरती 2025 ही IBPS पॅटर्नवर आधारित परीक्षा असल्याने IBPSच्या मागील अनेक प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण केल्यानंतर खालील GK आणि GSचे विषयाचे टॉपिक वाईज सखोल विश्लेषण आणि अभ्यासाचे धोरण मी तुम्हाला देत आहे. फक्त आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विद्यार्थी मित्रो, आपल्याला IBPSच्या प्रश्नपत्रिका मागच्या भेटत नाही, तरी पण आपण इकडून तिकडून आणि जे बँकिंगचे जे पेपर वगैरे घेतात त्यांच्याकडून हा सर्व डाटा गोळा केला आहे. त्यांची विचारण्याची पद्धत वगैरे कशी आहे, त्याच्या मागील प्रश्न म्हणजे त्यांचे जे पेपर तयार करतात, मॉक टेस्ट वगैरे, त्याच्यावरून हा आपण डाटा तयार केला आहे. विद्यार्थी मित्रो, फक्त आणि फक्त शेवटपर्यंत बघा. IBPS पॅटर्न GK आणि GSचे सखोल विश्लेषण. प्रश्न विचारण्याचा पॅटर्न कसा आहे विद्यार्थी मित्र, त्यावर बघूया. ते फॅक्ट स्टॅटिक GK व करंट अभ्यासावर त्यांचा सर्वाधिक भर असतो. खास करून कसं विद्यार्थी मित्र, स्टॅटिकचे कसे विचारणार की एखादा राज्य आहेत ज्याच्यामध्ये स्टॅटिकचे जे प्रश्न आहे त्याच्याशी रिलेटेड काही घडामोड झाली का त्याच्यावर प्रश्न विचारणार. त्यानंतर विद्यार्थी मित्र, सरळ उळीत प्रश्न येतात, त्यांचे वाक्य वगैरे नसतात. आणि संविधान, शासकीय योजना, भूगोल, इतिहास, विज्ञान यावर आधारित यांचे प्रश्न असतात. आणि करंट अफेअर्स गेले 6 महिन्यावर आधारित असतात विद्यार्थी मित्र. आणि विद्यार्थी मित्र, काही प्रश्न असे असतात की त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन दिलेले असतात आणि गोंधळ घालणारे प्रश्न असतात. त्यामुळे विद्यार्थी मित्र, तुम्हाला प्रॅक्टिस महत्त्वाची आहेत. आणि विद्यार्थी मित्र, करंट अफेअर्स करताना खास करून महाराष्ट्राचा करंट अफेअर्स करा. त्यामध्ये शासकीय योजना वगैरे असेल. त्यानंतर मी तुम्हाला जे पण 25 प्रश्न आहेत, कोणत्या टॉपिकवर सर्वाधिक प्रश्न आणि त्यांचं 25 प्रश्नाची विभागणी कसं ते तुम्हाला दाखवतो आहे. विद्यार्थी मित्र, मी चालू घडामोडीवर साधारणतः 6 महिन्याचे विद्यार्थी मित्र प्रश्न असतात, म्हणजे इथून 6 महिने आधीचे. त्याच्यामध्ये विशेषतः जर म्हटलं तर 8 ते 9 प्रश्न इतकं नाही, परंतु 6 ते 7 प्रश्न ते विचारतात, म्हणजे विचारतात 100%. त्यामध्ये शासकीय योजना, पुरस्कार, नियुक्त्या यावर सर्वाधिक भर असतो. त्यामुळे तुम्ही ज्या पण सरकारी योजना आहे त्याच्यामध्ये उद्दिष्ट, त्याच्यानंतर त्याची तारीख आणि त्याच्यामध्ये वर्ग कोणता आहेत, म्हणजे महिलांसाठी आहे की पुरुषांसाठी आहे, त्यामध्ये मानधन किती आहेत किंवा सबसिडी किती आहे किंवा किती पैसे मिळतात किंवा त्याचा उद्देश काय, या गोष्टी पण महत्त्वाच्या करा. त्यानंतर भारतीय संविधानावर 4 ते 5 प्रश्न, 3 ते 4 प्रश्न विचारतात. त्यामध्ये मूलभूत अधिकार, त्यानंतर डायरेक्ट प्रिन्सिपल, राष्ट्रपती, PM, विधानसभा, विधान परिषद याच्यावर काही कलम वगैरे पण विचारले जाऊ शकतात, याच्यावर प्रश्न असतात. त्यानंतर भारतीय इतिहासामध्ये मध्ययुगीन आणि स्वतंत्रपूर्व इतिहास, मध्ययुगीनमध्ये जे दिल्ली सल्तनत वगैरे आहेत त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. स्वातंत्र्यपूर्वमध्ये सामाजिक सुधारणा, ब्रिटिश काळ याच्यावर 3 ते 4 प्रश्न असतात इतिहासावर. त्यानंतर भूगोल जर म्हणलं तर महाराष्ट्र आणि भारताचा मिक्स भूगोल असतो, त्यावर 3 ते 4 प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये नद्या, पर्वत, शेती, हवामान यावरही प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर विद्यार्थी मित्र, आर्थिक व बँकिंग जे ज्ञान आहेत, म्हणजे इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस यावर 2 ते 3 प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये चालू आर्थिक घडामोडी, RBI, चलन यावर प्रश्न विचारण्याची शक्यता आहेत. त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञानमध्ये विद्यार्थी मित्र 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. सामान्य विज्ञान, ते पण 10वी पातळी जे आहेत महाराष्ट्र शासनाचे, त्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. खास करून विद्यार्थी मित्र, योजना, इतिहास, संस्कृती याच्यावरती 4 ते 5 प्रश्न विचारण्याची त्यांची शक्यता आहे. अशा प्रकारे 25 प्रश्नाची विभागणी मी तुम्हाला सांगितली आहेत. विद्यार्थी मित्र, IBPS GK GSचं पॅटर्न कसं आहेत, जे अभ्यासाचं धोरण कसं, तर करंट अफेअरवर विद्यार्थी मित्र कमीत कमी तुम्ही अर्धा तास ते 1 तास 100% करंट अफेअर करीत जा. बँकिंग क्षेत्राशी निगडीत किंवा शासनाच्या योजना असो किंवा विद्यार्थी मित्र कोणते सराव झाले, युद्ध सराव, महत्त्वाची नियुक्त्या, खेळामध्ये भारताने कोणकोणते पदकं जिंकले वगैरे याच्यावरती प्रश्न विचारले जातात. स्टॅटिक GK आहे त्याच्यावरती विद्यार्थी मित्र 1 तास अभ्यास करा. आणि महाराष्ट्र संबंधित योजना ज्या आहेत आठवड्यातून 3 दिवस याच्यावरती तुम्ही ठरवून घ्या, म्हणजे दिसाड तर योजनेवर ज्या महाराष्ट्राच्या योजना आहेत शासनाच्या, त्याची उद्दिष्ट काय आहेत, तारीख काय आहेत, ते कोणासाठी आहेत, शेतकरी, महिला, पुरुष, त्याच्यानंतर कर्ज, लोन यावर सुद्धा चांगलं रिव्हिजन करा. विद्यार्थी मित्र, हप्त्यामध्ये 1 टेस्ट देत जा. शनिवार रविवार तुम्हाला जसं वाटेल तसं मॉक टेस्ट वगैरे या गोष्टी तयार ठेवा. तर विद्यार्थी मित्र, GK आणि GSवर प्रश्न विचारताना वापरले जाणारे स्वरूप कोणते आहेत, तर उदाहरणतः भारताचे सध्याचे वित्तमंत्री कोण आहेत, त्याच्यानंतर उद्दिष्ट जुळवा,
त्याच्यानंतर खालील घटनाक्रम लावा, त्याच्यानंतर योग्य विधानं निवडा, योग्य विधानं तयार करा, त्याच्यानंतर एखाद्या वेळेस क्वचित नकाशा वगैरे चिन्ह दाखवतात आणि त्याच्यामध्ये ओळखायला लावतात. तर अशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. मुलांनी अभ्यास करताना ठेवायच्या कोणत्या गोष्टी आहेत डोळ्यासमोर, त्या NCERT विद्यार्थी मित्र स्टेट गव्हर्नमेंटचं जे आहेत 6वी ते 10वीचे जे इतिहास, भूगोल आणि विज्ञानाचे जे आहेत ते त्यामधून पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे ते फॅक्ट्स असतात. लुसेंट करंट जरी केलं तरी चालतं आहे विद्यार्थी मित्र. करंट अफेअर्ससाठी टुडे GK वगैरे हे जे चॅनल्स आहेत किंवा वेबसाईट आहेत याच्यावरून जरी तुम्ही रोजचे फॅक्ट्स वगैरे लिहून घेतले तरी काय अडचण नाही विद्यार्थी मित्र. खास करून योजनेचे तारीख, उद्दिष्ट आणि लाभार्थी वर्ग हे लक्षात ठेवा. स्वतःचे शॉर्ट नोट्स तयार करा विद्यार्थी मित्र. ते तुम्हाला 100% शेवटच्या वेळी फायदा शिकतो. आणि हप्त्यातून विद्यार्थी मित्र एक तरी तुम्ही मॉक टेस्ट द्या. आणि मॉक टेस्टचं सगळ्यात महत्त्वाचं, मॉक टेस्ट दिल्यानंतर त्याचं विश्लेषण करा की नेमकं तुम्ही कुठं कमी पडतायत, कुठं तुमचे मार्क कमी गेले आणि त्याच्यावरती भर द्या. तर विद्यार्थी मित्र असं तुम्ही टॉपिक वाईज करा आणि करंट अफेअर्स वगैरे या गोष्टी करा. तर विद्यार्थी मित्र या सगळ्यांचा विचार करून आपण तुमच्यासाठी ही PDF आणली आहे. तुम्ही PDF बघू शकता. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र 1000 ते 1200 ते 1300 प्रश्नाचे PDF आहेत. या PDFमध्ये विद्यार्थी मित्र मी तुमच्या रिव्हिजनसाठी अत्यंत महत्त्वाचे सर्व IBPSचा पॅटर्न अभ्यास करून सगळ्या विषयांचा समावेश केला आहे. ज्यामध्ये नोंदणी व मुद्रांक विभागावर सुद्धा 90 ते 100 प्रश्न घेतले आहेत. प्राचीन भारत, मध्ययुगीन भारतात, आधुनिक भारत यावर सुद्धा, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल यावर सुद्धा, चालू घडामोडी विद्यार्थी मित्र, बँकिंग क्षेत्र असो किंवा इतर ज्या महाराष्ट्राच्या योजना आहेत, राज्य सरकारच्या योजना आहेत, त्या सर्व योजनांच्या आधारित आपण चालू घडामोडीच्या सर्व प्रश्न आणले. त्याच्यामध्ये साहित्य क्षेत्र, कला यावर सुद्धा विद्यार्थी मित्र, विज्ञान यावर सुद्धा आपण प्रश्नाचा 1000 ते 1200 ते 1300 प्रश्न आणले. या PDFची खासियत म्हणजे विद्यार्थी मित्र IBPS पॅटर्ननुसार आपण सगळे विषय याच्यामध्ये कव्हर केले आहेत. जवळजवळ 1000 ते 1300 प्रश्न तयार केले आहेत. त्यामध्ये जितके पण सगळे टॉपिक असतात, बँकिंग क्षेत्र असो, चालू घडामोडी असो, इतिहास, भूगोल, त्यानंतर पंचायत राज, राज्य घटना, त्यानंतर सगळं कव्हर केलं आहे. आणि या तुम्हाला रिव्हिजनसाठी वरदान असणार. तुमच्या अभ्यासक्रमाबरोबर याला सुद्धा रिव्हिजन देत राहा विद्यार्थी मित्र. तर या PDFची किंमत फक्त आणि फक्त आपण 30 रुपये ठेवली आहेत. फक्त ही 2च दिवस ऑफर आहे विद्यार्थी मित्र, आज आणि उद्या. तर तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लगेच ही PDF घेऊन टाका. कसे घ्यायची ते संदर्भामध्ये विद्यार्थी मित्र आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल लिंक दिली आहेत. त्या चॅनलवर जा. त्यानंतर त्याच्यावरती एक स्कॅनर दिला आहे, त्याच्यावरती तुम्ही पेमेंट करा. त्याच्यानंतर एक नंबर दिला आहे, त्या नंबरवर तुम्ही त्या पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच मी तुम्हाला जो नंबरवर तुम्ही मला मेसेज करणार त्याच नंबरवर मी तुम्हाला PDF ही पाठवून देणार. तर विद्यार्थी मित्र अशा प्रकारे ही PDF घेण्याची प्रक्रिया आहेत. लगेच घेऊन टाका विद्यार्थी मित्र. 100% तुमच्यासाठी वरदान असणार. 100% तुम्हाला फायदा होणार म्हणजे होणार. आपण IBPS पॅटर्नचं संपूर्ण सखोल विश्लेषण करून ही PDF तयार केली आहे आणि तुम्हाला ही वरदान असणार. फक्त आणि फक्त 30 रुपये किंमत आहे विद्यार्थी मित्र, जास्त नाहीत. लगेच घेऊन टाका विद्यार्थी मित्र. लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, टेलिग्राम चॅनलवर जा आणि लगेच मला मेसेज करा विद्यार्थी मित्र. पहिले पेमेंट करा, त्यानंतर तो पेमेंटचा स्क्रीनशॉट माझ्या नंबरवर टाका आणि लगेच तो मला पाठवा. लगेच मी तुम्हाला तुमच्या त्याच नंबरवर PDF पाठवून देईन. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र PDF आहे. लगेच घेऊन टाका विद्यार्थी मित्र, लगेच घ्या. आज आणि उद्याच फक्त 30 रुपयात आहे. त्यानंतर मी 49 रुपयाची किंमत करणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेअर करा, त्यांना पण घ्यायला लावा. 100% तुम्हाला फायदा होणार.